नालासोपाऱ्यात केक खाल्ल्यानंतर 11 जणांची प्रकृती बिघडल्याच्या प्रकरणाची दखल घेत वसई-विरार शहर महानगरपालिकेचे महापौर अजू पाटील यांनी आज विजयलक्ष्मी हॉस्पिटलला भेट दिली। यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली। केक खाल्ल्यानंतर संबंधितांना झालेल्या त्रासाबाबत महापौरांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला। या प्रकरणात बाधितांना महानगरपालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। दरम्यान या घटनेची गांभीर्याने दखल घेत महापौरांनी महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। केकचा नमुना तो कोठून खरेदी करण्यात आला आणि संबंधितांना नेमकी कशामुळे विषबाधा झाली याची तपासणी करण्यात येणार आहे। केकमध्ये मृत पाल आढळल्याचा दावा करण्यात आल्यानंतर या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे। प्रशासनाच्या चौकशीनंतरच या दाव्याची सत्यता आणि विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। बघा, वाढदिवसानिमित्त केक कापला होता आणि त्याच्यातनं विषबाधा झाली असे त्यांना संशय आहे आणि 11 जणांना विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। महापालिकेची टीम देखील या प्रशासनाशी, या डॉक्टरांच्या हॉस्पिटलशी संपर्कात आहे। पोलीस देखील तपास करत आहेत की नक्की कशामुळे झाला, केकमुळे झाला किंवा अन्य कशामुळे झाला। परंतु ज्यांनी केक खाल्लेला आहे वाढदिवसानिमित्त त्यांना हा त्रास झालेला आहे, तर त्याची पूर्ण तपासणी पोलीस करत आहे। सगळेजण आता पेशंट स्टेबल आहेत, सगळ्यांची परिस्थिती चांगली आहे, सुधारलेली आहे आणि शक्यतो संध्याकाळी डिस्चार्ज देतील असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। विजयलक्ष्मी हॉस्पिटलची टीम देखील चांगलं काम त्याच्यावर केलं, त्यांनी चांगली ट्रीटमेंट दिलेली आहे आणि आता सर्व पेशंट सुस्थितीत आहेत। आता याच्यावर एक मोठा प्रश्न झालेला आहे की वसई विरारमध्ये जी दुकानं आहेत, आस्थापना आहेत, त्यांचे देखरेखाव आणि सुरक्षितता कसं काय असेल? बघा, फूड आणि ड्रग्स ह्याची तपासणी तर सगळ्या ठिकाणी चालू झालेली आहे। या इन्सिडेंटचं देखील चौकशी निश्चित चालू झालेली आहे। परंतु संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये महापालिका म्हणून देखील महापालिकेचा आरोग्य विभाग आहे, हे देखील जातीने लक्ष ठेवून आहे आणि स्वच्छतेबाबत देखील आणि खाद्यपदार्थ असतील, हॉटेल असतील, या सगळ्या गोष्टीवर आम्ही मागेच त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि फूड आणि ड्रग्स हे डिपार्टमेंट देखील आता ॲक्टिव्ह झालेलं आहे।